अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, दान किंवा पूजा यांचे फळ अक्षय कधीही न संपणारे अशी धार्मिक धारणा आहे. या दिवशी सुख समृद्धीसाठी आपण काही विशेष गोष्टी करू शकतो. त्यामध्ये आहे देवपूजा, उपासना. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करणे आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करणे. त्यांना तुळशीची पाने, फुले, मिठाई, फळे अर्पण करावीत. मंत्र जप करू शकतो. श्री लक्ष्मी नारायण नमः किंवा श्री लक्ष्मी श्रीम अशा कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे त्यांची पूजा करणे फलदायी ठरते. या दिवशी विशेष करून सोने, चांदी अशा गोष्टी खरेदी केल्या जातात किंवा ह्या गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे आणि त्याला अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या दागिन्यांमुळे घरात कायम भरभराट राहते. नवीन वस्तू खरेदी करू शकतो. नवीन वाहन, मालमत्ता किंवा घरात लागणारी भांडी खरेदी करण्यासाठी हा सर्वात उत्तम मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान अक्षय असते, म्हणूनच या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्नदान करणे, विशेषतः जवस किंवा गव्हापासून बनवलेले गोड पदार्थ किंवा चणा डाळ अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तहानलेल्यांना पाणी पाजणे किंवा रांजण दान करणे याची प्रथा आहे. तुम्ही या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू शकता किंवा शुभ कार्याला सुरुवात करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, वास्तुशांती, साखरपुडा किंवा लग्नासारखी मंगल कार्य करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या दिवशी पितृपूजा, अक्षय तृतीयेला पूर्वजांचे, पितरांचे स्मरण करणे खूप महत्त्वाचे असते. त्यांना दान धर्म केल्यास आशीर्वाद लाभतो. या दिवशी काय करू नये? या दिवशी काही गोष्टी करणे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, कोणाचा अपमान करू नका, नकारात्मक विचार आणू नका मनात. कारण या दिवशी केलेले कोणतेही कर्म हे अक्षय फळ देते. म्हणूनच या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.